सर्व ज्ञानप्रेमी, कलाप्रेमी आणि साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांना रियाज हनीफ तांबोळीचा सस्नेह नमस्कार. सुप्रभात. ज्ञानदीप या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतोय. आज 12 जानेवारी 2024 अर्थात दोन अशा महाविभूतींची जयंती ज्यांचं संपूर्ण जीवन महाराष्ट्रासाठी, भारतासाठी नव्हे तर अख्ख्या विश्वासाठी खऱ्या अर्थाने कल्याणकारी सिद्ध झालंय, आदर्शवत ठरलंय. त्या दोन महाविभूतींबद्दल व्यक्त होत असताना माझ्या मनातली पहिली भावना ही आहे, बोलणारा मी आणि ऐकणारे तुम्ही सर्व श्रोते आपण खूप भाग्यवान आहोत. भाग्यवान यासाठी जगाला ज्यांनी ज्ञानमय प्रकाशाने उजळून टाकलं ते दोन्ही महामानव आपल्या भारतभूमीत होऊन गेले. ज्यांचं व्यक्तिमत्व, ज्यांची प्रतिमा आज तागायत इतिहासात आणि आपल्या प्रत्येकाच्या मनामनात ताजी आहे. त्या दोन महाविभूती म्हणजे आपल्या सर्व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊ हे नुसतं नाव जरी घेतलं तरी आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर एका आदर्श, वात्सल्यमय, प्रेममय आणि करुणामय मातृत्वाचं प्रतीक येतं. प्रत्येक व्यक्तीची आई त्याच्यासाठी सर्वात श्रेष्ठ असते. हे वाक्य आपण अनेक वक्त्यांच्या उगवत्या भाषा शैलीतून, अनेक लेखकांच्या शुद्ध समृद्ध लेखणीतून आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील सर्व चांगल्या वाईट घटनांतून ऐकत, वाचत आणि जगत असतो. परंतु राजमाता जिजाऊ या अशा होत्या, जी माऊली तिला जन्माला येणारं बाळ पोटात असताना त्याच्या जीवनात त्याचं कर्तव्य काय असणार, त्याच्या जीवनातली वाटचाल कशी असणार हे ठरवून ठेवलं होतं. म्हणजे जन्माला येणाऱ्या बाळाच्या संपूर्ण जीवनाचं उद्दिष्ट काय हे त्या मातेनं आखून ठेवलेलं होतं. मी खूप वेळा म्हणत असतो, जगातला प्रत्येक सजीव हा फक्त आणि फक्त 9 डेसिमल पर्यंतचा त्रास सहन करू शकतो. त्याच्या पुढचा त्रास जर त्याला व्हायला लागला तर तो क्षणात मरून जातो, गतप्राण होतो. परंतु निसर्गाची आणि ईश्वराची एकमेव निर्मिती आई आहे, जी बाळंतपणात 12 डेसिमल पर्यंतचा त्रास सहन करून बाळाला जन्म देते. याच्यावरनं ठरवता येईल आई हे व्यक्तिमत्व किती श्रेष्ठ आहे. मातेची महती शब्दात वर्णन खूप कठीण आहे. आज त्या राजमाता जिजाऊंनी प्रेमासोबत, संवेदनशीलतेसोबत, आपुलकीचा झरा वाहत ठेवण्यासोबत, मुलाला कर्तव्याच्या वाटेवरून चालत ठेवण्यासाठी, त्याच्या हाताने खऱ्या अर्थाने कल्याणकारी काम घडण्यासाठी त्याला धाडस, धैर्य, सामर्थ्य, स्वयंशिस्त आणि नियमाचे धडे दिले. म्हणून आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज पाहायला आणि अनुभवायला मिळाले. आज ज्या राज्यात आपण मोकळा श्वास घेतोय, तो मोकळा श्वास त्या माऊलीने केलेल्या त्यागातून, त्या माऊलीने दिलेल्या समर्पणातून घेतोय. म्हणून मी प्रथम राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद या दोघांच्या चरणी नतमस्तक होतो. या दोघांच्या अखंड जीवनाला वंदन करतो, नमन करतो. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व मातांसमोर एक नम्र विनंती करू इच्छितो. आपण आपल्या प्रचंड व्यस्ततेतून आपल्यातली सुशिक्षित आणि सुसंस्कृत आई जपताय. अर्थात आई ही आईच असते आणि आईचं आई पण आईच जपू शकते आणि जगू शकते. मुलांचा शालेय अभ्यास असेल, मुलांचं काही दुखलं खुपलं असेल, त्यांच्या काही अडीअडचणी असतील, ती मुलं व्यक्त करण्याआधी जिला कळतात, जिच्याशी त्यांची नाळ जुळलेली असते, ती व्यक्ती आई. मग हा शाळेचा अभ्यास घेत असताना त्यांचे क्लासेस, ट्युशन्स,
त्यांचं डेली रुटीन, या सगळ्या गोष्टी बघत असताना आजच्या रोजी राजमाता जिजाऊंप्रती कृतज्ञता म्हणून मुलांमध्ये एक सवय नव्याने रुजवता येते का पाहूयात. ती म्हणजे वाचनाचा छंद लावण्याची, वाचनाची गोडी त्यांना लागण्याची. जे तत्ववेत्ते त्यांना टीव्ही वाहिन्यांवर आकर्षित करतात, ते तत्ववेत्ता होण्यासाठी खूप सारं वाचन त्यांनी केलेलं असतं. हे त्या मुलांना आई वडिलांइतकं व्यवस्थित दुसरं कोणीच सांगू शकत नाही. मध्यंतरी मी एक संकल्पना माझ्या काही शालेय बालमित्रांसमोर मांडली होती. 1 वीक 1 बुक. एका आठवड्याला एक पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा. मला माहिती आहे मुलांवर आधीच शाळेतून दिलं जाणाऱ्या गृहपाठाचं, तदनंतर बाहेरचे सर्व त्यांनी जे अधिकचे तास लावलेले असतात, त्या दडपणात त्यांचा अख्खा दिवस निघत असतो. आठवड्यातून जरी एक पुस्तक वाचणं शक्य नसेल तरी किमान महिन्यातनं एक पुस्तक आपलं मूल वाचेलच, याची काळजी जर प्रत्येक मातेनं घेतली तर राजमाता जिजाऊंच्या पोटी जसे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, भुवनेश्वरी मातेंच्या पोटी जसे स्वामी विवेकानंद जन्माला आले, तसे आपल्या प्रत्येक मातेच्या पोटी जन्माला येणारं मूल पुढं खूप मोठा माणूस बनेल. आणि उद्याच्या पिढीला, जसं आजच्या आपल्या पिढीला स्वामी विवेकानंद, राजमाता यांच्यासारखे महामानव प्रेरणास्थान ठरतायत, तसा तोही बनेल. त्यामुळे वाचनाची एक सवय, एक अधिकची सवय तुमच्या मेहनतीतून, तुमच्या परिश्रमातून आपल्या मुलांमध्ये लावता येते का पाहूयात. दुसरी महाविभूती म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके, ज्यांनी त्यांना लाभलेल्या वाणीचा, त्यांना प्राप्त झालेल्या ज्ञानाचा जनकल्याणासाठी, जनतेला समृद्धीचा साक्षात्कार घडवण्यासाठी केला, ते स्वामी विवेकानंद. त्यांचं पुस्तक वाचत असताना आपल्याला अंतर्मुख व्हायला होतं. एक व्यक्ती किती फोकस्ड असू शकते, किती एकाग्र असू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद आहेत. जे शिकागोतलं भाषण त्यांनी केलं, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे वाक्य त्यांनी अमेरिकेतल्या सर्व जनतेचं मन जिंकून घ्यायला भाग पाडलं, असं आपण ऐकतो, वाचतो. त्यावेळची जी घटना होती, त्यावेळची जी सत्य परिस्थिती होती, ती अशी होती की त्या भाषणाला टाय कोट वगैरे घालून यायचं असं ठरलेलं होतं सर्वांचं. आणि स्वामी विवेकानंद जसं नेहमी प्रत्येक भाषणाला, प्रत्येक सभेला जायचे भगवे वस्त्र परिधान करून, तसे ते गेले. तिथले जे सगळे मान्यवर होते त्यांनी त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली आणि त्यांनी ठरवलं की सर्वजण 10-10 मिनिटं बोलतील, ह्याला शेवटी बोलायला द्यायचं आणि फक्त 2 मिनिटं बोलायला द्यायचं. तत्पूर्वी तिथल्या एका मान्यवर पाहुण्याने त्यांची टिंगल-टवाळी करण्यासाठी, त्यांची चेष्टा उडवण्यासाठी बोलून गेले की ठरलेलं होतं टाय कोट शर्ट वगैरे घालायचं आहे, मग तुम्ही हे काय परिधान करून आलात. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी जे उत्तर दिलं त्यातून त्यांची विद्वत्ता, त्यांचं पांडित्य लक्षात येतं. ते म्हणाले, तुम्ही किती खास आहात हे तुमचा टेलर ठरवतो आणि आम्ही किती खास आहोत हे आमचं कॅरेक्टर ठरवतं. तसं आपण सगळे, आपल्याला जर आपलं कॅरेक्टर घडवायचं असेल तर अशा महामानवांचे विचार आपल्या डोक्यातून, आपल्या वाणीत इथपर्यंतच मर्यादित न ठेवता ते आपल्या दैनंदिन जीवनक्रमात अंमलात आणूयात. एकदा स्वामी विवेकानंद जहाजीतनं जात होते. त्यावेळी तिथे एक वर्तमानपत्र होतं.
त्यांनी त्या खलाशाची परवानगी घेतली आणि ते वर्तमानपत्र वाचायला लागले. ते वर्तमानपत्र त्यांनी वाचलं. मग दुसरा जो प्रवासी होता त्याने ते वर्तमानपत्र त्यांच्याकडनं वाचायला मागितलं. दुसरा प्रवासी ते वर्तमानपत्र वाचत असताना त्याच्या हातातून उडून पाण्यात पडलं समुद्रात. मग तो जो खलाशी राहिलेला होता पेपर वाचायचा तो प्रचंड संतापला, भडकला. म्हटला, स्वामीजी, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? तुम्ही वाचा, मला अजून वाचायचं आहे. मी वर्तमानपत्र वाचलेलं नाही आहे. मग हे काय केलं तुम्ही? ते म्हणाले, ठीक आहे, कशाला रागवताय, कशाला आपण आपला संताप शिगेला नेताय. जर तुमच्याकडे एखादं कागद आणि पेन असेल तर मला द्या. आणि स्वामीजींनी जशास तसं त्या वर्तमानपत्रातलं प्रत्येक वाक्य न वाक्य त्या खलाशाला लिहून दिलेलं होतं. म्हणजे इतक्या तन्मयतेने, इतकं तल्लीन होऊन ते वाचत होते. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. आजच्या व्हिडिओतून मी वर उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या सर्वांना एका आठवड्याला एक नाही तर नाही, एका महिन्याला एक पुस्तक जरी वाचता आलं तरी आजचा दिवस सार्थकी लागला, आजचा व्हिडिओ सत्कारणी लागला असं मी समजतो. आज कितीतरी संस्था, कितीतरी शिक्षक, अनेक ग्रंथपाल ग्रंथालयात मुलं यावीत, त्यांनी आपल्याकडून पुस्तकं न्यावीत, वाचावीत, त्याची समरी करावी, त्याचा जो सारांश आहे तो शाळा महाविद्यालयातून परिपाठ म्हणून घेतला जावा. जो आता आधीपासून घेतोय, थोडंफार त्याचं प्रमाण आता कमी होत चाललंय. त्या सगळ्यातून आपल्या पिढीच्या मनात, आपल्या पिढीच्या वाटचालीत समृद्धीचा, ज्ञानाचा आणि कर्तृत्वाचा प्रकाश 100% पडेल. असो तर या दोन्ही महामानवांसमोर मी पुनश्च एकदा नतमस्तक होतो. यांच्या होऊन जाण्याला नव्हे, यांनी केलेल्या प्रत्येक कृतीच्या आपल्या झिरपण्याला वंदन करतो. आणि असेच प्रत्येक पिढीमध्ये, प्रत्येक शतकामध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद घडावेत अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.